मोठी बातमी. अल्पसंख्याक शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे जिल्हा परिषद शाळांमध्ये समायोजन वजापत्र निर्गमित. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अल्पसंख्याक खाजगी प्राथमिक शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे जिल्हा परिषद शाळांमध्ये त्वरित आणि अनिवार्य समायोजन करण्यात यावे, अशी मागणी विधान परिषद सदस्य आमदार विक्रम वसंतराव काळे यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. आमदारांच्या या निवेदनाची गंभीर दखल घेत विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना यावर आवश्यक ती तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. आमदार विक्रम काळे यांनी 12 मे 2026 रोजी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाला एक विशेष निवेदन सादर केले होते. या निवेदनात त्यांनी जिल्ह्यातील अल्पसंख्याक खाजगी प्राथमिक शाळांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचा प्रश्न उपस्थित केला. या शिक्षकांचे समायोजन रखडल्याने त्यांच्यावर अन्याय होत असून शैक्षणिक कामातही अडचणी येत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे या अतिरिक्त शिक्षकांचे जिल्हा परिषद शाळांमध्ये तातडीने आणि अनिवार्यपणे समायोजन करण्यात यावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली होती. या निवेदनाची दखल घेत विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना अधिकृत पत्र पाठवले आहे. या पत्राद्वारे आमदार विक्रम काळे यांच्या निवेदनाचा संदर्भ देऊन त्या अनुषंगाने आवश्यक ती तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे आदेश विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले असून या पत्राच्या प्रती आमदार विक्रम वसंतराव काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पुणे येथील प्राथमिक शिक्षण संचालक यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. शिक्षण विभागाच्या या गतिमान पावलांमुळे जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायनाचा मार्ग लवकरच मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सअॅपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.